निर्मल उज्ज्वल बँकेतील सोने चोरी प्रकरणी अखेर गुन्हे दाखल। सर्वप्रथम संस्काराचा जनवादनेच फोडले होते सोने चोरीचे बीड। सोने चोरी प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांवर संशयित आरोपी असल्याचा ठपका। संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील सोने चोरी प्रकरणाला अखेर कायदेशीर वळण मिळाले आहे। ग्राहकांनी विश्वासाने तारण ठेवलेली सोन्याची 8 पाकिटे बँकेतून गायब झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती। या प्रकरणी आज 21 फेब्रुवारी रोजी दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विभागीय व्यवस्थापक भावना जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी योगेश बबनराव वानखडे 37, निखिल अरुणराव क्षीरसागर 29 आणि हरीश वसंत देवघरे यांच्याविरुद्ध BNS कलम 316(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे। मुख्य बाजारपेठेत असलेल्या बँकेतून अशा प्रकारे सोने चोरीला गेल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गुन्हे तर दाखल झाले, मात्र आता या चोरीचा खरा मास्टरमाइंड कोण आणि लंपास केलेले सोने परत मिळणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे। दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड या प्रकरणाचा पुढील तपास करत असून लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। तुमच्या गावातही असं घडतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।